नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. कांद्याने वांदा केला, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी माग म्हणलो होतो एकदा 6 महिन्यापूर्वी कांदा 200 रुपये किलो होऊ दे, झालाच. आपले वाक्य खोटे नाही तर ते कधी. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा सांगतो 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीज चांगलं घालून बुलेट घ्यायची. असं दरिद्र एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची, कधी डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबंद पाहिलं वाजी चाला दुधदाव घेतली येड्या का. नाही महाराज, ह्या जगात जर घामानं पैसा कमेला असेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे मला. गारी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा, पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय. नोकऱ्याविषयी सोडा, नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या हलकट. मला नोकरी लागून कवा लागतो. बरं लागली नोकरी, चाल दे हिशोब मला. तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख. किती काढा बरं का हिशोब. शिकलेली पोरं किती भरावं लागले तुम्हाला? 10 लाख. इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख. फार वही पेन सगट. तू इंजिनियर केवढा झाला? 20 लाखात. तुला जॉईंट करायला लागले 5 लाख, 25 लाख. कधी कमवशील तू? तेव्हा तू झाला 35चा. 36ला तुला पाहुणे आले, ते बी 3 वेळा नाही म्हणले बुवा. हदी आला. असं करता करता 38 आलं. 40ला तू पिवळा झाला, 41ला बाप झाला, 42ला शुगर आली, 45ला बीपी आला, 49ला गेला. तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का? असे कितीतरी गेले नाहीत. किती रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही. बरं, सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं आता. ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. विरोधी पक्षाच्या सभेला जरी दिसला सस्पेंड जागरी. त्याच्यापेक्षा कुल्फी का ना, पडला उतर म्हशी बांधला ना 150 रुपये म्हशी. बरोबर 3 भेटल्या, झोप लिंबा खाली. महाराज, ही व्यावसायिक मंडळ. तुम्हाला एक वाक्य सांगा, 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. सध्या 4:30ला अंधार पडतोय. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलती व तिथल्या कांद्याला आग लाव. लागेल ते लागायचं काय राहिलं. तिथे का मोबाईल आहे की नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तोही बी गाडीवर नाही येत, सायकलीवर नाही येत. त्याला 300 न्यायला 200 किती झाले? 500. आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये. ताज्या दुधाचा चहा किती? 6.5ला. सगळे चायनल आहे तिच्या घरात. झोपताना मालिका पाहते, माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती. आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याचं. आज काय करता येतं का काय? आजच्या दिवस यावं राहिले तेवढी द्या काढून. ती म्हणती सांगल 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही. असं झालं मग झाला मोकळा. घाबरा नको, तो राग खंडाराचा. आपण काय केस पिकले ना पिकले, दररोज काळी कर, पहिले नाहीत. बावळाटपणा करू नको. हाताने पैसे घालून इज्जत घालतो कशाला? बरं, कोणी पांढरी केस काळी केल्यावर त्याला मेसेज आलाय आय लव्ह यू आलाय कधी? मग कशाला झक मारितो? नॅचरल थिंग. नॅचरल थिंग त्याचं नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. दात पडले ना पडले, दररोज तू सोन्याचे बसव, पहिले नाही. येडेपणा करू नको. माणसं नुसते म्हणते जग सुधारलंय. काय वांग सुधारलंय? अरे किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच जेवतात.
मग लय पैसे तर खायची जागा बदलव ना लखपतीच्या. अरे केवढाचाय बांधला बांधला, पोत्यावर झोपणारा घोंगडीवर गेला, घोंगडीवरचा गोधडीवर गेला, आणि गोधडीवरचा दिवाणवर गेलाय. कुटीची गादी आहे पण अजून डोळे झाकूनच झोपतोय. का श्रीमंत डोळे वाचून झोपत काय? काय सुधारले लोक, धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारले? ईद वरता आलाय आता, एक ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर ते सुधारलं, जे सुधारलं सुधारलं जे. अरे जग किती सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही, आणि किती ज्ञान कमवा हरिपाठाच्या बाहेर नाही. किती कमवा. चंद्राव गेला काय आला, गेला झकमार आहे. गुरुवार केले का? संपले का? चारी बी संपले? काही फरक पडला का? नाही. काल झकमार आहे, गुरुवार केले का? पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग येते ना. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का? अरे तुम्ही शरीरा न पिडावे, ओवे ऐका नीट. ओवे ऐका. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. बरोबर आहे म्हणले. उपास तपास करीत बोंबला हिंडायचं नाही. कशाला जातो काशील जखमारा? काय करतो काशील जाऊन? बावळा कोळीला तिथून येतो आणि बांध तो काशीला हे शिकला. त्याला गेला काशीला, तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. का आला तो काशीला? काशीची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा, बिलागलीच त्याला. ये हिनन गचपान घेऊन निघाली काशीला. बरं, आमच्या महाराज लोकांचा काशीला ट्रिपान येणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा, दोन्ही काशा खुश. झाकली 1.25 लाखाची. आता बाह्य रंगात लोक जास्त आहेत, अंतररंगात नाही. कोणत्या रंगाला? तुम्हाला कोणता रंग आवडतो? आता आमच्यासारख्याचं खरं बोलणं ना, झोंबात लोक झोंबात ते लोकांना. लोक इंद्रकर पागल झाला म्हणजे मी काही बोलतो म्हणे, काही मला मी काही खडीबिडी आणतोय. मी फक्त एवढंच केलंय माझ्या आयुष्यात, खरं बोलतो मला. ते घडतही बी. त्याला मी काय करणार? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसाला किंमत येईल, आली. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, तू याला घाल तिथं मारायला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते तुटले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फडायला नाही. बरं, पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीन हो. पोरगी हुशार पोराच्या नादीच नाही लागत, एकदम भंगरी. त्याच्या बगलात उचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. आग लावतोय जानीला, याडपट नाही. आणि आता सांगून होतो तुम्हाला आडमंगनाथा पुढं 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 1-2 वर्षाला घरात माणसं राहणार नाही माणसं. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी गेली, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? 10:30 वाजता जर कापूस येचायला सुरुवात केली तर अख्ख्या गावाला कुलूप आहे.
अगर आप क्रॉनिक किडनी डिजीज़ से सफ़र कर रहे हैं तो आपको डरना नहीं है और ना ही आपको घबराना है। अभी तक आपने जितने भी पेशेंट देखे हैं ये सभी क्रॉनिक किडनी डिजीज़ से ही सफ़र कर रहे थे और आज की डेट में ये पूरी तरीके से ठीक हो चुके हैं। तो आपको डरना नहीं है, आपको एक बेहतर इलाज की ज़रूरत है जो कि माणूस कुठे गावात बैलगाडी भरून माणसं कुठे शेतात 10 वर्षापूर्वी वट्यावर म्हातारी बसलेला असायची आणि वट्याच्या खाली गाय असायची. पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, गायला चारा मिळत होता. नावेच्या दुकानात माणसं बसलेला असायची, सुताराच्या दुकानात माणसं बसलेला असायची, म्हातारी कोतारी माणसं मस्त देवळांपुढे बसलेला असायची. आज 10:30ला तुम्ही कामाची सीझन चालू आहे, गावात माणूस सापडला. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात नेती आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीनं पाणी आणती आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दुसऱ्या कोण पाणी भरून घेतो. ही अवस्था झाली. 25% घरांमध्ये म्हातारी दिवस असतात जेवण झोपून घेत्या, दिसतच नाही तर भाकरी देईल कोण. ही आज 25% कुटुंबांमधली व्यथा झाली का नाही बोला. म्हाताऱ्या माणसांकडे कोणी पाहिला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट, म्हाताऱ्या माणसांबद्दल ह्या नव्या अवलादींना आदर राहिला नाही. या 18-20ची जी अवलादी पैदा केलेली आपण, हो, ही माझाटून गेली. ही मोटरसायकल चालू कुत्र्याला लात आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता, उताटून गेले महाराज. ते म्हाताऱ्या माणसाला पाहिलं खकरी टाकलं आणि त्यांना त्यांचा दोष नाही. अहो, रुपड्या इन्कम नसताना त्या अवलादीला 60,000ची मोबाईल, 70,000ची पल्सर आहे त्याच्याकडून, 10,000चा मोबाईल आहे त्याच्या हातात. एक वाक्य सांग का, स्टेजवर आणि खाली बसलेली माणसं ध्यानात ठेवा. मी इंद्रिकडचे कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आपल्या आई बापाने जर शिस्त लावली नसती तर आपण ह्या थराला नसतो. 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, रुपड्या इन्कम नाही, साध मोकळा. सोमवारी आईनं बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला, मग आईनं का आला द्यायचे. पण हे लय जागृत देवस्थान, हिला तर लय हाऊस. ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. कोणला? त्याला काही जमलं नाही त्याला. मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना, मग आता ते हरिपाठ करीन का? क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात. पुरगी भंगार, तिच्या पायी 3 पोरांनी फाशा घेईल, हे 4थं बी लागलं तिला. आणि तिला काय घेणं, पोरींना काय घेणं, नाही मोबाईलचं बिल भरायचं, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही बॅलन्स टाकायचा, नाही गाडीला पेट्रोल टाकायचं, फक्त तोंड माधून माग बसायचं एवढंच ना. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा. आणि त्या पोरीचा बापाला इंदुरीकडच्या कीर्तनाला, आणि त्या पोराचा बापही आला. आणि एक खरं सांगा बसतं रे माणसाला, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून, मित्र म्हणून आहे ना, आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावा. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकडनं पुरींच्या बापात नाही कसकावले कीर्तनात, त्याच्या डोक्यात टकच बसला. म्हणला खरंय हो, खरंय हो. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणला इकडे ये. त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली मेली, तू मेलीच. तो पोरगी गेली त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय, मला तर हानीन पण तुला तर भोगशीलच, तू सावध. तो पोऱ्या म्हणलं तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाचीच नाही. ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही.
आता ती गोष्ट तो कोणाला जाऊन सांगणार? त्याच्या आईला. जागृत देवस्थान ते. तो आईला गेला आणि म्हणला, मम्मी 9वी पासून आमचं लफडं होतं, पण ते आता ओपन झालंय, तिचा बाप पिसाळलाय, तू पप्पांना सांग. तुला सुनई होईल, घराची इज्जतही राहील, आणि तिला पोराचं पटतं. पोराचं पटतं, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त पुरीचं पटतं, पोराचं पटतं. ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला, आपलं पोराचं असं असं झालंय. त्यानं इंद्रिकचं कीर्तन ऐकलं होतं. तो टेन्शन मध्येच होता. तो काय बोलला नाही, फक्त पाहत राहिला तिच्याकडे. तिला भुकून दिलं 15-20 मिनिटं, आणि यानं फक्त बाई मागं केली. 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या. तिला चक्करच आली. ती म्हणली 40 वर्षात यानं हाणलं नव्हतं, हा बिघडला कसा एवढा? एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलं, बिघडला. त्या पोऱ्यानं पाहिलं, आपली आई रिपीट केली, म्हणलं आपला कार्यक्रम होणार. तो पोऱ्या गेला, मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शाळेतलं? ఎక్కడున్నావు? ఆఫీస్లో ఉన్నాను. ఇప్పుడే ఆఫీస్ కి చేరాను. ఆఫీస్లోనా? నాకు కూడా ఆఫర్ లెటర్ వచ్చింది. 10 రోజుల్లో జాయినింగ్. అరే వావ్, అయితే నువ్వు ప్రధానమంత్రి ते त्याच क्वालिटीचे ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले. धाब्यावरून निघली फुल टाईट, बिन बापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून, त्यानं वाजवलं हॉर्न. त्याचं काम होतं. त्यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवलं, ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली, उतर खाले. हॉर्न वाजवलं, मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. दांड खुब्यातूनच काढले तिने बी. या अर्ध्या तासानं उतरलं म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असतं तर वाचला असतं. शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही. वाचला. भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी बाजारायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती काही गप्प बसायला का नाही, त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. मिली होती. मी माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये जय, माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील, पण जय एखाद्यानं आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ द्या ना. त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. जर बंबाजीने रामेश्वर भट्टाने छळ केला जर, तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या ध्वजात ठेवून दिल्या असत्या, अजून केस चालली असती. माघार घ्यायची. जगद्गुरु झाली ती माघार. आणि माघारीमध्ये जय नाही, फुटच जागा आहे फक्त. 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्ष केस चालू आहे. किती जागेवर? फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मिळाला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घे नाही तर मला, कारण मी संघाने येणार नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे. भाऊ तू काय म्हणणे, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे. ठेवा चहा. मिटलं का नाही मला? पण गावात काही अवलादी अशा आहे, थोड्या करता का मिटवायचं? आता फार कडाव आलती केस. गेले असते 5-50, पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली, ती जिरवाजिरी पायीच झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली, जिरवा जिरवीन, बांडी पाडापाडी. कांद्याने वांदा केला, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी माग म्हणलं होतं एकदा 6 महिन्यापूर्वी, कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झालाच. आपले वाक्य खोटे नाही तर.
अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो, 10-12 गाया पाळल्या ना, दूध बी